हे गाईज, तर आपण आहे नॉर्थ सिक्कीममध्ये. तर आपण सिक्कीमचा टूर करतो आहे, तर सगळ्या गोष्टी आपण कवर करणार आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण आलो आहे कालापत्थर. तर आता हे कालापत्थर का म्हटलेलं आहे, कारण की इथं जेवढे पत्थर दिसतात हे सगळे काले पत्थर आहेत आणि त्याच्यावर असा स्नो पडतो, तर ते दिसायला एकदम ब्युटिफुल दिसते, म्हणून याला कालापत्थर असं नाव दिलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की इथं कसा व्ह्यू आहे. इथं छान असे व्ह्यू आहेत आणि मी थोडे ऑल सिक्कीमचे नॉर्थचे साऊथचे सगळे पॉईंट्स कवर करणार आहे आणि तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे की कसा सीन आहे इकडचा. तर स्टेट येऊन मी तुम्हाला एक एक लोकेशन कवर करणार आहे. तोपर्यंत बाय. हे गाईज, तर आपण आलेलो आहे आता गुरुद्वारमार्ग लेक. तर आपण धरतीपासून 18,500 फूटवरती आहे. तर इथं ऑक्सिजन खूप मस्त आहे, कारण की याच्याशिवाय तुम्ही इथं एंट्रीच नाही आहे. तर मी तुम्हाला ऑक्सिजन घेऊन दाखवतो. आता आपण बघणार आहे पुढचा व्ह्यू. तर हा बघा, असा क्लासी व्ह्यू आहे एकदम. वरती पूर्ण स्नो पडलेला आहे. हे गुरुद्वारमार्ग लेक आहे आणि प्लस याच्यावर पण स्नो पडलेला आहे. हे पाणी -4 डिग्रीचं पाणी आहे. तर खूप मजा वाटली मला. सो नॉर्थ सिक्कीम इज लव. आणि अजून खूप आपले स्पॉट बाकी आहेत. तर हे गाईज, तर आता आपण 0 पॉईंटला चाललो आहे वरती. तर जाताना आपल्याला लागले आहे युमथांग व्हॅली, जे की आपल्याला अशी दिसणार आहे. आणि जसे जसे क्लाउड्स येतील, माउंटेन्स येतील, म्हणजे वर जाऊ आपण तेव्हा याचा खूप क्लासी अँगल आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि मी तो व्हिडिओजमध्ये टाकणारच आहे. आणि जो 0 पॉईंट आहे तो इथून 15,000 स्क्वेअर फीट वरती आहे. आणि आपण ज्या पॉईंटला उभं आहे हा 7,000 फूट असणार आपण सी लेवलपासून. तर ऑक्सिजनची लेवल इथं तरी ठीकठाक आहे. वर गेल्यानंतर आपल्याला लागू शकते. तर बघू आपण 0 पॉईंट कसा आहे ना आपला, तो एक्सपिरियन्स कसा असू शकते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये स्टेट येऊन राहा आणि आपण भेटू नेक्स्ट स्पॉटवरती. तोपर्यंत बाय. गाईज, तर आपण चाललो आहे तो 0 पॉईंटला आणि इकडून बघा असे किती क्लासी व्ह्यू आहे. तर इथून आता आपण 14,000 फूटवरती वर आलो असणार आहे. आणि इथं क्लासी अशा बाईक रायडर्स पण इथं जात असतात. तर 14,000 फीट वरती म्हणजे ऑक्सिजनची मात्रा खूप कमी. तर मी सिलेंडर घेऊन ठेवलेला आहे, नो वरीज इन दॅट. आणि आपण असंच क्लासी व्ह्यू एक्सप्लोअर करत वर जाऊ. तर तुम्ही स्टेट येऊन असायला पाहिजे आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला पाहिजे. तर बघा कसे माउंट एव्हरेस्ट मागी आग एंड एकदम क्लासी. गाड्या पण चालल्या, गाड्या बघा कशा जातात एकदम लाईननी आणि उतरतात बघा कशा एकदम क्लासी. काय व्ह्यू आहे ना भाई, असलं भारी ना. 360 पाहून घ्या, 360. तर मी भेटू तुम्हाला थोड्या वेळात. तोपर्यंत बुई. हे गाईज, तर आपली नॉर्थ सिक्कीमची ट्रिप चालूच आहे. आणि आता आपण आलो आहे 0 पॉईंटला, जिथून धरतीपासून आपण आहे 15,000 फीट वरती. आणि इथं पण ऑक्सिजनची खूप कमी आहे. तर आपण काल पण खूप एक्सप्लोअर केलं, आज पण खूप एक्सप्लोअर केलं, अजून करत राहणारच आहे. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये स्टेट येऊन राहायला पाहिजे. आणि त्या साईडला इथे बघू शकता किती स्नो आहे, किती ब्युटिफुल असा व्ह्यू आहे. तर मी ट्राय करत आहे की व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पुरेपूर करत आहे. पण जेवढं कवर होईल तेवढंच होईल. पण जे डोळ्यांनी नॅचरल ब्युटी पाहायचा मजा आहे तो काही नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. पण स्टील तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून घ्या. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आत्ता आलेलो आहे आपण माउंट कटाव. हे पण नॉर्थ सिक्कीममध्येच आहे आणि सी लेवलपासून हे आहे 15,000 फीट वरते. तर पण इथं ऑक्सिजन आहे, सिलेंडरची गरज नाही आहे. आणि इथला जो व्ह्यू आहे तो खूप असा क्लासी व्ह्यू आहे. क्लाउडी, ग्रीनरी, ऑल टाईप ऑफ व्ह्यू. आणि मेन हे पाहण्याची मजा स्नोमध्ये असते, पण स्नो नाही आहे. तर इथं आपल्याला थोडंसं अनलकी म्हणावं लागेल, बट ठीक आहे, काही विषय नाही. आणि वरती जो आहे हा आर्मी बेस कॅम्प आहे. इथं जाणं अलाउड नाही आहे, तर तुम्हाला बेसमेंटपर्यंतच अलाउड आहे. वरती पण खूप काही आहे पाहण्यासाठी, बट ते आपल्यासाठी नाही आहे, ते फक्त आर्मीवाल्यांसाठी आहे, कारण की आपण तिथं नाही जाऊ शकत. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि बघू आपण पुढे काय काय एक्सप्लोअर करू शकतो. तर तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून
आणि सी यू इन द नेक्स्ट स्पॉट. बाय. हे गाईज, तर आपण आलो आहे आता ईस्ट सिक्कीममध्ये आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे आहे छंगू लेक. गँगटॉकवरून काहीतरी 25-26 किलोमीटर आहे. तर येस, चांगलं आहे, पाहण्यासारखी प्लेस आहे आणि व्ह्यू पण छान आहे. आणि इथं सध्या 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ऑक्सिजनची एवढी काही गरज वाटत नाही, कारण की आपण सी लेवलपासून 10,000 फीटवरती आलो असणार आहे. तर येस, स्टे ट्यून आणि मी तुम्हाला बाकी ईस्ट सिक्कीम पण घुमवतो आणि तुम्ही घरी बसून मस्त व्हिडिओ पहा आणि एन्जॉय करा. सो बाय. हे गाईज, तर आपण आलेलो आहे नथुला पास. नथुला पास म्हणजे इंडिया चायना बॉर्डर. तर वरते जे तुम्हाला फेन्सिंग दिसत आहे ते इंडियाची बॉर्डर आहे आणि तिकडे साईडनं चायनाची बॉर्डर आहे. तर मी वरचा व्हिडिओ पण काढलेला आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि वरते ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे आणि 15,000 फूट वरती आलेलो आहे आपण. तर वरचे व्हिडिओ तुम्ही बघून घेसाल आणि वरती तुम्हाला ऑक्सिजनची गरज पडणार आहे. तर नथुला पाससाठी एवढंच आणि मी तुम्हाला आता नेक्स्ट स्पॉटवर घेऊन चाललो. हे जे दिसत आहे हे आहे इंडिया चायना बॉर्डर. तिथे लिहिलेलं आहे इंटरनॅशनल बाउंड्री. तर तिकडची साईड आहे चायना आणि इकडची साईड आहे इंडिया. तर असं जवळूनच आपल्याला बॉर्डर पाहायला मिळते आणि या बॉर्डरवरती काही सिक्युरिटी वगैरे एवढं काही टाईट नाही आहे. तिथं काही वाढवायला पाहिजे थोडीफार. तर दॅट इज ओके. इंडिया म्हटल्यानंतर एवढं टेन्शन नसतंही. आणि हा दिसतो वरून व्ह्यू क्लासी असा. तर असं वरून दिसतं आपल्याला पाहायला. तर ठीक आहे, तर मी जातो आता खाली, कारण की तर खूप थंडी आहे. हे गाईज, तर आपण आलेलो आहे थांबी व्ह्यू पॉईंट सिक्कीम आणि आपला हा लास्ट पॉईंट आहे. आणि खाली झुलूक गाव आहे. तर वरती येताना खूप झिगझॅग रोड आहे, त्याच्यामुळे या पॉईंटवर येऊन खालचा रोड पाहण्याची खूप मजा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की इथं सध्या खूप डेन्स फॉग आहे, म्हणून आपल्याला व्ह्यू तर काही दिसणार नाही आहे. पण स्टील मी तुम्हाला दाखवून देईल मॅनेज करून की इथचा व्ह्यू आहे कसा. तर आय गेस सिक्कीम ट्रिपमध्ये एवढंच आहे पाहण्यासारखं. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.